संविधानाने कुणाची नावं घ्यावीत कुणाची घेऊ नये आज ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळं कोण काय म्हणतंय मी माझ्या पद्धतीनं काम करत असतो. मी कधी पण कुणावर टीका केलेली तुम्ही 2 वर्षात ऐकली नसेल. मी काम आणि आपण आणि आपला पक्ष आणि आपली महायुती या पद्धतीनं पुढे जातो. पडळकरांवर टीका व्हावी असं वाटतं फडणवीसांना? या का या टीका त्यांनी टीका करायची पुन्हा दुसऱ्यांनी टीका करायची. उलट राष्ट्रवादीचं कोणी चुकलं तर अजित पवारांनी त्यांना सांगितलं पाहिजे की बुवा हे पक्षाला चालणार नाही, हे खपून घेतलं जाणार नाही. भाजपातल्या कोणी केली तर त्याच्याबद्दल रवींद्र चव्हाणजी आणि आमचे देवेंद्रजी यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे आणि ते घेतील दोघंही. बावनकुळे असताना बावनकुळे साहेब घ्यायचे आणि प्रांताध्यक्ष असताना, आणि शिवसेनेचे घेतली कुणी बोललं तर उद्धव ठाकरेंनी, मनसेचं घेतलं तर राज ठाकरेंनी, शिवसेना शिंदेसाहेबांच्या कोणी घेतली तर शिंदेसाहेबांनी, काँग्रेसमध्ये कोणी घेतली तर काँग्रेसच्या वरिष्ठांनी. असं ज्यांनी त्यांनी आपल्या प्रवक्त्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या लोकप्रतिनिधींना, आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं पाहिजे आणि त्यांच्यावर कंट्रोल ठेवलं पाहिजे. आणखी एक प्रश्न आहे, सामाजिक वीण उसवली जाते असं एक वक्तव्य पवारसाहेबांनी नाशिकच्या त्यांच्या शिबिरामध्ये केलं होतं. तुम्ही सध्या सत्तेमध्ये आहात. कुणी सामाजिक वीण त्या ठिकाणी उचलून देणार नाही. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच विचारधारेचे आहे. त्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पण जो आपल्याला रस्ता दाखवलेला आहे त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याच्यामुळं आम्ही सरकारमध्ये असताना अशा पद्धतीची गोष्ट सरकारमध्ये आम्ही होऊन देणार नाही. तुम्ही आता इथं अधिवेशन घेता नागपूरमध्ये, काल एक फलक लागला होता, ताई दादा एकत्र या. तो फलक काढून टाकण्यात आला. नाही, कुणी काय फलक लावावं त्याला प्रत्येकाला अधिकार आहे ना. शेवटी जेवढ्या व्यक्ती तेवढे त्यांचे मतं, त्यांचे विचार असतात. पण एकत्र यावं अशी इच्छा आजही कार्यकर्त्यांची आहे. आज मला सध्या निवडणुका झाल्यात, जनतेने प्रचंड बहुमत आम्हाला दिलेलं आहे. आता लोकांचे प्रश्न सोडवणं. आता एवढा पाऊस झालेला आहे, आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, पिकाचं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे, रस्त्यांचं सगळ्या हे पडले, खड्डे पडलेले. ह्या सगळ्या त्यांच्या सुविधा, मनुष्यहानी झालेली आहे, जीवितहानी झालेली आहे, प्राणहानी झालेली आहे, अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. त्याचे लवकर पंचनामे होऊन पुन्हा माझ्या बळीराजाला, माझ्या शेतकऱ्याला उभं करण्याचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेतलेले. मगाशी मंत्र्यांना जो काही तुमच्या स्टाईलमध्ये दम म्हणू, म्हणजे माध्यम नाही, म्हणजे जे काही तुम्ही सांगितलं की लक्ष दिलं पाहिजे, बदल करावा लागेल. मग लक्ष दिलं नाही पाहिजे, लक्ष तर दिलं पाहिजे. उद्याच्याला माझ्यावर तुमच्यावर काही जबाबदारी दिली तर त्या जबाबदारीचं भान ठेवूनच आपण वागलं पाहिजे. असं अजिबातच तुम्ही तिथं लक्ष देणार नाही, तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडणार नाही, असं कसं चालेल? आज मंत्रिपद कोणामुळे मिळाली? पक्षामुळे मिळाली. पक्ष कोणामुळे आहे? कार्यकर्त्यांमुळे. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे ना. त्याच्यामुळे मी आणि हा मुद्दा प्रफुल्लभाईंनी तिथं व्यक्त केला विषय, मी नाही नसतो बोललो तर एवढा महत्वाचा विषय आणि नोंद मी घेतली नाही. मी पक्षाचा प्रमुख पण आहे आणि माझ्या पक्षाचा विधिमंडळाचा पण प्रमुख आहे आणि उपमुख्यमंत्री पण आहे. त्याच्यामुळं माझं नोंद घेणं माझं कर्तव्य आहे. अंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेला दगडफेक झाली होती त्यावेळेला तिथं पवारसाहेबांचे आमदार उपस्थित होते असा थेट आरोप भुजबळांनी केलेला. भुजबळांची माझी नंतर भेट झाली नाही. आत्ता आम्ही बसलो असताना ते ह्या बाजूला होते, मी ह्या बाजूला होतो. मी जेवताना त्यांना विचारीन, कारण त्याच्यानंतर मी पत्रकारांशीच बोलायला आलो. पण नक्की त्यांच्या बोलण्यामागचा मतितार्थ काय आहे ते मी समजून घेईन. ते माझं काम आहे, ते मी करीन. आता जे शिबिर चालू आहे, तुमच्या गळ्यातलं जॅकेट पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. तुम्ही सांगायचं ते जांभळाच्या बीच्या रंगाचं जॅकेट आहे. पाठीमागे आपण पोस्टर पाहतो ही गुलाबी आहे, तुमच्या गळ्यातली लेस गुलाबी आहे. निवडणुकीत ही जोरदार चर्चा झाली होती, पुन्हा ती आता चर्चा, बाहेर फलक वगैरे सगळे बघ
तू हा शर्ट का घातला मी विचारलं का? तुला आवडलं तू घातला. मला आज वाटलं आज जॅकेट घालावं म्हणून मी घातलं. मला जे वाटतं ते मी करतो. फक्त ते करत असताना ते कुणाच्या भावना दुखवणारं नसावं एवढा दृष्टिकोन माझा असतो आणि त्या पद्धतीनं मी पुढे जात असतो. निवडणुकीत मग परत हे बघायला मिळणार जॅकेट? मला ज्या दिवशी मला वाटेल की आज मी जॅकेट घातलं पाहिजे त्यावेळेस मी घालणार. तो माझा अधिकार आहे, तो मी वापरणार. धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नागपूर. आमचे प्रतिनिधी संदीप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी केलेली एक्सक्लुझिव्ह बातचीत आणि मुलाखत आपण पाहत होतो. आणि कुठल्याही व्यक्तीनं बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिलेली आहे. काही क्षणांपूर्वीच त्यांनी पुढारी न्यूजला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे. बोलताना तोल जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय.